जर तुम्ही लाडकी बहीण योजनासाठी अर्ज केला होता पण तुमचा अर्ज रिजेक्ट झालाय तर आजची अपडेट तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. सर्वात आधी क्लिअर, रिजेक्ट म्हणजे कायमचं बंद नाही, पुन्हा संधी मिळू शकते. आता नवीन काय समोर येतंय, रिजेक्शन टू रिअप्लाय विंडो. ओ म्हणजे काय? ज्यांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत त्यांना पुन्हा अर्ज करण्याची संधी दिली जाऊ शकते. यामुळे आधी रिजेक्ट झालेले लाभार्थी पुन्हा एलिजिबल होऊ शकतात. आता मंत्री स्तरावरून संकेत. महिला व बालविकास मंत्री अदिती ताटकरे यांनी सर्वसाधारणपणे असे सांगितले आहे की ज्यांना खरंच गरज आहे त्यांना लाभ मिळायला हवा आणि चुकीमुळे वंचित राहू नये यासाठी संधी दिली जाईल. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही असे संकेत दिले आहेत की कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही. याचा अर्थ जर तुमचा अर्ज चुकीमुळे रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला पुन्हा चान्स मिळू शकतो. आता एप्रिल प्लस मे हप्त्याबाबत, ज्यांचे रिअप्लाय कंप्लीट होईल त्यांना पेंडिंग पेमेंट्स नंतर मिळू शकतात. म्हणून काहींना एप्रिल प्लस मे दोन्ही हप्ते उशिरा पण एकत्र मिळू शकतात. पण लक्षात ठेवा, सर्वांना एकाच दिवशी डबल पैसे मिळणार नाहीत. आणखी एक नवीन अपडेट, एरर करेक्शन पोर्टल सुरू करण्याची चर्चा आहे, जिथे तुम्ही तुमची माहिती अपडेट करू शकता. आता तुम्ही काय करायला पाहिजे, तुमचा अर्ज रिजेक्ट का झाला ते समजून घ्या आणि सर्व कागदपत्रे बरोबर ठेवा. पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळताच लगेच अप्लाय करा. एक महत्त्वाची सूचना उभी, रिजेक्ट झालेला अर्ज अप्रूव्ह करून देतो म्हणून काही लोक पैसे मागतात. अशा फसवणुकीपासून सावध राहा, कारण ही प्रक्रिया पूर्णपणे सरकारी आणि फ्री आहे. आणि लक्षात ठेवा, तुमची संधी अजून संपलेली नाही. तर मित्रांनो, तयार राहा आणि माहिती अपडेट ठेवा. हा व्हिडिओ सेव्ह करा आणि चॅनल फॉलो करा, कारण पुढच्या अपडेटमध्ये रिअप्लाय कधी सुरू होणार आणि पेमेंट कधी मिळणार हे सगळं तुम्हाला इथेच मिळणार आहे. लाडकी बहीण योजनाच्या संबंधित नवीन GR व अपडेट बघण्यासाठी YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि आतापर्यंत तुमचे किती हप्ते आले आणि किती नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा.